श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर पुन्हा एकदा माझ्या फिट मिशन सेवा स्वामी सेवा या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर मी तुम्हाला सांगणार आहे आज, जेणेकरून जर आपण आपल्या जीवनामध्ये जर आपण काही पाप केलो असेल, गुन्हा केला असेल, किंवा आपण काही चुकी केलो असेल, कोणाचं मन दुखवलं असेल, तर आपल्याला जर स्वामींना जर ती क्षमा प्रार्थना मागायची आहे तर ती कशी मागायची आहे, तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. आणि जेणेकरून ही क्षमा प्रार्थना एवढी प्रभावी आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुम्ही काही जरी चूक केली असेल, काही जरी मिस्टेक जरी केली असेल, तर तुम्ही स्वामींना जर म्हणताय की स्वामी मला क्षमा करा, तुम्ही मला क्षमा करा, जर तुम्हाला प्रार्थना करायची असेल तर 100% ही प्रार्थना करा. ही प्रार्थना जर केला तर तुम्ही जे काही कोणाचं मन दुखवलं असेल, वाईट केलं असेल, तर त्याच्यातून तुम्हाला स्वामी महाराज मुक्तता करत असतात. ठीक आहे. तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये चला तर मग माझ्यासोबत सर्वांनी क्षमा प्रार्थना करायची आहे, ते पण स्वामींकडे पाहून. ठीक आहे. श्री स्वामी समर्थ सर्वांना. क्षमा प्रार्थना. परमात्मा स्वामी, कळत न कळतपणे माझ्या काया, वाचा व मनाने या जन्मात व मागील सर्व जन्मात काही चूक झाली असेल, गुन्हा झाला असेल, पाप झाला असेल, खोटं बोललो असेल, कुणाला दुखावलं असेल, कुणावर अन्याय केला असेल, तर मला क्षमा करा. माझ्याकडून अतिसुलभतेने प्रायश्चित भोगून घ्या. मला लागलेले दोष, भोग, पाप, वाक्यदोष, शाप आणि तळतळाट यातून माझी कायमची पूर्णपणे सुटका करा आणि मला तुमच्या चरणांपाशी आश्रय प्रदान करा. श्री स्वामी समर्थ. तर अशा पद्धतीने स्वामींना क्षमा प्रार्थना करायची आहे. ही क्षमा प्रार्थना जर तुम्ही केलात तर खरंच तुम्ही जी काही चुकी वगैरे केली असेल तर महाराज त्यांना क्षमा करतात. पण क्षमा प्रार्थना करून इतर लोकांचं मन दुखवायचं नाही, वाईट बोलायचं नाही, किंवा आपल्या फायद्यासाठी इतर लोकांना तुम्हाला फसवायचं नाही आहे. प्रॉपरली तुम्ही जर हे महाराजांचे नियम फॉलो केलेत तर सदैव महाराज तुमच्या पाठीशी असतात. ठीक आहे. चला तर मग आपण सामूहिकपणे दत्तगुरु महाराजांचेच अवतार स्वामी समर्थ महाराज आहेत, तर त्या स्वामी समर्थ महाराजांना आपण त्यांचं जो अतिशय प्रिय गीत आहे, भजन आहे, ते त्यांना आपण ऐकू घालूया. ठीक आहे. तर सर्वांनी म्हणायचं आहे माझ्यासोबत. चला तर मग सर्वांनी आपल्याला हे म्हणायचं आहे. जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही शेवटपर्यंत थांबा, जेणेकरून जो मनाभावाने स्वामींची सेवा करत असतो ना, तोच भविष्यामध्ये पुढे जात असतो आणि खरंच त्यांचे कर्म पण खूप छान भेटत जातात त्यांना, आणि कर्मानुसारच आपल्याला सगळं काय भेटत असतो. ठीक आहे. तर श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. एक मिनिट. जगत वंदे अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्ही चला, अनन्य भावे शरणागत मी भवभय वारण तुम्ही चला. अनन्य भावे शरणागत मी भय वारण तुम्ही चला. रिपीट दोनदा म्हणायचं. ठीक आहे. कीर्त वीर्य पद यदु परशुराम ही प्रभू दिले गुरु तुम्ही चला. स्वामी जनार्दन एकनाथ तरी कृतात केले तुम्ही चला. नव नारायण सनात करुणी पंत निर्मिला तुम्ही चला. मचिंद्रादी यती प्रवृत्त केले जन उद्धारा तुम्ही चला. जगत वंदे अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्ही चला. अनन्य भावे शरणागत मी भवभय वारण तुम्ही चला. नव नारायण सनात करुणी पंथ निर्मिला तुम्ही चला. मच्छिंद्रादी यती प्रवृत्त केले श्री गुरुदत्ता तुम्ही चला. दासो पंथा घरी रंगले परमानंदे तुम्ही चला. नाथ सदनीचे चोपदार तरी श्री गुरुदत्ता तुम्ही चला. युगायुगी निज भक्त रक्षणा अवतरता गुरु तुम्ही चला. बालोपंत पिशाच वृत्ती धारण करता तुम्ही चला. जगत वंदे अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्ही चला. अनन्य भावे शरणागत मी भवभय वारण तुम्ही चला. तर अशा पद्धतीने आपल्याला दत्तगुरु महाराजांचं जे अतिशय प्रिय जो गीत आहे, भजन आहे, ते त्यांना आपल्याला ऐकू घालायचं होतं आणि ते घातलं तुमच्या थ्रूने, तुमच्या सामूहिक पद्धतीने. ठीक आहे.
तर अशा पद्धतीने तुम्ही स्वतः तुमच्या स्वमुखातून स्वतःच्या तोंडून शब्द उच्चार काढायचे, महाराजांची सेवा करायची. आणि ही सेवा मी माझ्या मनाने मी तुम्हाला नाही सांगत, तर महाराजांची जी इच्छा आहे म्हणून ही सेवा मी तुमच्यापर्यंत पोहोचत असते. ठीक आहे. आणि आवर्जून तुम्ही अतिप्रिय भावाने नम्रतेने ही सेवा करा. ही सेवा कशी करायची? क्षमा प्रार्थना करून. सगळ्यात पहिल्यांदा क्षमा मागायची त्यांना की मी काय चुकी केली. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला ही सेवा करायची आहे. मग ती सेवा तुम्ही मेन म्हणजे तुम्ही स्वामी नामस्मरण करा किंवा स्वामी चरित्र सारामृत करा किंवा हे जे छोटंसं ग्रंथ आहे ते खूप प्रभावी आहे. तो ग्रंथ जरी वाचला तरी त्याचे सुद्धा तुम्हाला खूप फायदे मिळतात. ठीक आहे. आणि आपल्यावर काही संकट येणार नाही. बघा, जीवनामध्ये संकट येतात जातात, त्याला काही नाही. जीवन आहे, जीवनामध्ये ते आपल्याला ते पार पाडलंच पाहिजे, तरच आपल्याला जीवन म्हणजे काय आहे ते समजायला सोपं जातं. ठीक आहे. आणि प्रत्येकाला खरंच महाराजांवर श्रद्धा आहे ना, तर आपल्या या चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा, शेअर करा व्हिडिओला आणि सबस्क्राईब करा. मी माझ्या पद्धतीने व्हिडिओ काढत असते, मी ज्या पद्धतीने सेवा करते मी तेच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत असते. इतर कुठलंही आपल्याला कॉपी पेस्ट करायचं नाही आहे. तर अतिसुलभतेने मी महाराजांची सेवा करण्याचा प्रयत्न करते आणि माझ्या थ्रूने इतर लोकांचं जरी भलं होत असेल तर महाराजांची कृपा. ठीक आहे. म्हणून मी हे स्वामी सेवेकरी व्हिडिओ, माझं पहिलं पण चॅनल होतं आणि मी स्टार्टिंगपासूनच यांचेच व्हिडिओ काढत आले होते. पहिले 4000 सबस्क्रायबर होते, मला काही गरज नाही सबस्क्रायबरची खरं सांगायला गेलं तर. महाराज सेवा करून घेतात, मी करते, तुमच्यापर्यंत शेअर करते, हा माझा छंद आहे. ठीक आहे. तर सपोर्ट करा सर्वांनी. आणि मेन म्हणजे आपल्या स्वामी महाराजांना ना श्री स्वामी समर्थ हे नाम स्मरण कमेंट बॉक्समध्ये करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. भेटू नेक्स्टच्या व्हिडिओमध्ये. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन बटनला क्लिक करायला विसरू नका. थँक्यू.